स्टार्ट परिच्छेद. अध्यक्ष महाराज, 5-6 दिवसांपासून या सदनामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. या चर्चेत अनेक माननीय सदस्यांनी भाग घेऊन अत्यंत मोलाच्या आणि उपयुक्त अशा सूचना केल्या आहेत. कित्येक सदस्यांनी या अर्थसंकल्पाचा सखोल अभ्यास करून प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल पडावे म्हणून ज्या विधायक सूचना केल्या आहेत त्यांचा अवश्य विचार करण्यात येईल एवढे आश्वासन मी देऊ इच्छितो. चर्चेस ज्या सदस्यांनी भाग घेतला त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की यावर्षी जी चर्चा झाली ती सबंध राज्याच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा विभागीय दृष्टिकोन यावर्षी दिसून आला नाही. ही आनंदाची गोष्ट आहे. कदाचित मागील वेळी या राज्याच्या विभागवार प्रगतीची जी आकडेवारी देण्यात आलेली होती तिने सदस्यांचे समाधान झाले असावे. काहीही असले तरी यावर्षी सबंध राज्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली याबद्दल मला आनंद वाटला. अध्यक्ष महाराज, पहिली टीका जी अर्थसंकल्पावर करण्यात आली ती अशी की हा अर्थसंकल्प 40 कोटी रुपये तुटीचा असून देखील यावर्षी नवीन कर बसविण्यात आलेले नाहीत. पुढील वर्षी येणाऱ्या निवडणुकीवर दृष्टी ठेवून कर वाढ करण्यात आलेली नाही असे येथे सांगण्यात आले. येथे असेही विचारण्यात आले की खुल्या बाजारात कर्ज उभारण्याची जरुरी काय? खुल्या बाजारात कोट्यावधी रुपयांचे कर्ज उभारण्याऐवजी कर बसवून सरकारने आवश्यक तो पैसा उभा करावा. याबाबत मी असे सांगू इच्छितो की कोणत्याही विकसनशील देशात जेव्हा योजना आखण्यात येतात व मोठमोठ्या कामांसाठी जेव्हा भांडवली स्वरूपाचा खर्च करावा लागतो तेव्हा तो खुल्या बाजारातूनच कर्जरूपाने उभा केला जातो. त्यात गैर असे काहीच नाही. आजच्या विकसनशील अर्थनीतीचा हा गाभा आहे. परिच्छेद. दरवर्षीची परिस्थिती अशी असते की खुल्या बाजारात किती कर्ज उभारावे लागेल याचा आकडा राज्य सरकारला देता येत नाही. त्याचे कारण असे की केंद्र सरकार खुल्या बाजारात जुलै-ऑगस्ट महिन्यात कर्ज उभारते व त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारला कर्ज उभारण्याची परवानगी देते व त्या महिन्यात राज्य सरकार आपापली कर्जे उभारतात. त्यामुळे बजेटच्या वेळी हा आकडा देता येत नाही. बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतरच्या परिस्थितीचा देखील विचार केला पाहिजे. आपल्या राज्यात व्यापारी बँका जास्त आहेत. त्या 100% बरोबरीच्या भावाने पैसा गुंतवतात. आपल्या राज्यात तारणाची किंमतही कमी नाही. या राज्यातील आर्थिक स्थैर्यामुळे या किमती वाढत जातात. आता तर बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्र जास्त मजबूत झालेले आहे. राज्य सरकार देखील स्वतःहून अनेक उद्योग चालवित असल्याने सार्वजनिक क्षेत्रातून आता राज्य सरकारला देखील वगळता येत नाही.